मी तुमचा होस्ट निखिल आपले बदलापूरच्या फिजिओ क्लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आज आहे व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच की प्रेमाचा दिवस। पण प्रत्येकाचा प्रेम करण्याची वेगळी पद्धत आहे। तर आपण इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांची प्रेम करण्याची पद्धत कशी आहे आणि त्यांच्यासाठी प्रेम काय आहे आणि त्यांच्यासाठी एक त्यांची प्रेमाची एकदम सुंदर अशी आठवण। तर आपण चर्चा करूया इथल्या काही मंडळींसोबत। या माझ्यासोबत। इथे आपल्याला छानसं कपल दिसतंय, आपण त्यांच्याशी करू। काका, आपले बदलापूरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। काका, आपले बदलापूरच्या फिजिओ क्लॅबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला जो विषय की प्रेम म्हणजे नक्की काय, आज व्हॅलेंटाईन डे। तर प्रेम म्हणजे नक्की काय, म्हणजे तुमच्यासाठी प्रेम काय? आता बोलायचं म्हणजे एकमेकांना समजून घेणं, त्यांची एकमेकांना जाणून घेणं हे महत्वाचं असतं। आणि त्याच्यात पुढे मग त्याचं रूपांतर मग लग्न होऊन पुढे मग ते कंटिन्यू शेवटपर्यंत टिकवणं हे महत्वाचं आहे। म्हणजे प्रेम तुमच्या ठिकाणी प्रेम म्हणजे विश्वास। हो, विश्वास। प्रेम म्हणजे एकमेकांबद्दल पूर्णपणे समर्पण करणे, एकमेकांबद्दल काय म्हणतो आपण, आदर, त्याला प्रेम म्हणतात। आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज। लव्ह मॅरेज, वा वा वा। लव्ह विथ अरेंज आहे आमचं। अच्छा अच्छा। 32 वर्ष झाले आमच्या लग्नाला आताच। 32 वर्ष पूर्ण आले। अच्छा अच्छा। आम्ही भांडतो पण तेवढे, पण प्रेम पण तेवढंच आहे। प्रेमामध्ये भांडण पाहिजे, ते खरं प्रेम। एकमेकांशिवाय राहू नाही शकत एक दिवस पण। अच्छा अच्छा। आणि मला सांगा, म्हणजे लव्ह मॅरेज का बेस्ट आहे? लव्ह मॅरेज कशासाठी बेस्ट? लव्ह मॅरेज बेस्ट म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सगळं कळतं आणि तो कसा आहे ते आपण जाणून घेऊ, म्हणजे माहिती पडतं इन शॉर्ट। आणि मग प्रेम टिकून ठेवणं ते आपल्या हातातच आहे शेवटी। आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, काही समजाव्या पण लागतात, यालाच प्रेम म्हणतात। काही झालं तरी एकमेकांना सोडून जाता कामा नाही, भांड काही पण कर पण सोबत राहा, ह्याला प्रेम म्हणतात। 32 वर्ष आले आम्हाला 2 फेब्रुवारीला। हो का? अरे वा वा, हॅपी अॅनिव्हर्सरी। 32 वर्षामध्ये 32,000 वेळा भांडलो असं। त्यावेळेला नाही, त्यावेळेला 25 वर्ष तरी मला वाटत नाही, मी कामात होतो आणि 0 मधून पुढे पुढे कसं जायचं माझ्या डोक्यात ते होतं, पुढे कसं जायचं आणि घर सांभाळलं। ते आता या 2-4 वर्षात एकमेकाच्या साथीने तुम्ही आता इतके पुढे आणि आता आम्हाला असं हा फ्री टाइम आता मिळतोय, जो तेव्हा आम्ही काढू शकलो नाही। त्यामुळे आम्ही म्हणून असंच लोकांसोबत बोलायला की ज्यांना वेळ नव्हता। ओके, मला सांगा, त्या काळातलं प्रेम आणि ह्या काळातलं प्रेम काय फरक वाटतो तुम्हाला? त्यावेळेला अचानक झालं, म्हणजे असं कॉलेजमधून आमची ग्रुपमध्ये आली, अचानक ओळख झाली आणि मी माझ्या मित्रासाठी हे ते काय करायला असं काय, तो मित्र बोललो मला आवडेल म्हणतात। काय फरक वाटतो? फरक काय? अच्छा, ओके। तुमच्या काळातलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आणि आताच्या जनरेशन फर्स्ट टाइम झालं त्यावेळेला, तिच्याकडून प्रपोज आला मला पहिल्यांदा। अच्छा अच्छा। तुम्ही प्रपोज केलं होता? आय लव्ह प्रपोज काकींनी केलं होतं काकांना? कसं केलं होतं काकी, काय थोडंसं आम्हाला सांगणार? काही नाही, आम्ही असंच रात्रीचं माझी मैत्रीण होती, आम्ही असंच बॅडमिंटन वगैरे खेळायचो। अच्छा। मग ते यायचे, हे खूप स्कॉच होते, म्हणजे स्पोर्ट्समॅन होते, सगळ्यातच हुशार होते। कुठेतरी वाटलं की हा मुलगा खूप चांगला आहे, सगळं करायचो। अच्छा अच्छा। एक अट्रॅक्शन होतं त्यांच्यामध्ये, जे कोणत्याही मुलीला आवडेल असा। आता केस नाहीयेत, लांब होते इतके। ड्रमर असल्यामुळे ते लांब लांब केस होते, भरपूर ते छान भरपूर। मग आज काकांनी तुम्हाला काय गिफ्ट दिले की नाही? गजरा। हो वाव, छान 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 छान। चालेल, आता तुम्ही परत एकदा प्रपोज करा आपल्या सगळ्या दर्शकांसमोर। काकींना प्रपोज करा। ओके, करा करा। कसं त्यावेळेस काय बोलायचं की तुम्ही केलं होतं ना काकी, मग तुम्ही परत करा, आम्हाला ती आठवण दाखवा परत। मला माहिती असतं की असं तर आम्ही वेल ड्रेस्ड आलो असतो एकदम प्रॉपर। नाही, आपलं प्लॅन काहीच नसतं, सगळं असं रॉ मध्ये। तुम्ही कसं प्रपोज केलं होतं, करून दाखवा। अरे बापरे, आता शक्य होईल की नाही बघूया। होईल होईल होईल। नाही, असू द्या। सेम तो सी ना, जसा तो त्या अरे काळात। बापरे, उभे राहा। हे घ्या, आय लव्ह यू। अरे वा 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 वा, छान छान। आय लव्ह यू टू। मस्त मस्त मस्त, खूप 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 छान वाटलं काका काकींशी बोलून। अजून इकडे आहेत का पण? चालेल, थँक्यू थँक्यू। हॅपी व्हॅलेंटाईन डे। रोमॅन्टिक कपल, ते काका बोलतात रोमॅन्टिक कपल आहे, आपण रोमॅन्टिक कपलला भेटूया। काका, आपले बदलापूर मध्ये तुमचं स्वागत आहे। आपले बदलापूर आला तुम्ही? आपले बदलापूर। स्वप्नालीशी बोललो। अच्छा अच्छा। मला सांगा, प्रेम म्हणजे नक्की काय?
प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांना मदत करणं, ह्याला प्रेम म्हणतात. तुमच्यासाठी का की आपल्या जोडीदाराला आहे त्याच्या अवगुणासकट किंवा गुणांसकट स्वीकारणं, त्याला प्रेम. माझ्या म्हणण्यामध्ये ते प्रेम. अच्छा अच्छा. आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज नंतर लव्ह झालं? हा, लव. अच्छा अच्छा. आणि मला सांगा काका, आधीच्या प्रेमामध्ये आणि आत्ताच्या प्रेमामध्ये काय फरक आहे? म्हणजे तुमच्या वेळेस प्रेम करण्याची पद्धत आणि आत्ताचं जनरेशन. आमच्या वेळेला चोरून चोरून प्रेम असायचं, म्हणजे व्यक्त करायला पण भीती वाटायची त्यावेळेला, आणि पण व्यक्त केलं जायचं पत्राच्या माध्यमातून. अच्छा अच्छा. आणि आता काय डिजिटल जमाना आला, आजकाल सगळेजण त्यांना म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रेम व्यक्त करतात. अच्छा असं. आणि भरपूर पत्र यायची, लव्ह लेटर्स. अच्छा. तुम्हाला कधी आलंय लव्ह लेटर? मला आलेलं आहे. अरे बापरे. काकींना माहिती आहे? त्यांना नाही माहिती. अगोदर ना, लग्नाच्या अगोदर आलं. अगोदर आलं. लग्नाच्या नंतर नसेल? नाही, नंतर त्यांना कळलं की हा गेला चान्स. छान छान छान. मग लग्नाच्या आधी आले, मग तुम्ही रिजेक्ट केले? हो, रिजेक्ट केलं. बघा, मी तेव्हा मला करिअर करायचं होतं, मग बोललं आता नको प्रेमात पडायला, जरा चांगलं करिअर झाल्यावरती मग आपण विचार करू. काकींच्या रूपात तुम्हाला चांगली चांगली पार्टनर मिळाली मला. म्हणजे मला सगळ्या सुखादुःखात तिची साथ चांगली आहे, मला समजून घेणारी आहे, आणि कधी कधी मला ऐकवणारी पण आहे जर काय चुकलं तर. हो, ते तर. किती वर्ष आले काकी तुमच्या लग्नाला? आमच्या लग्नाला 31 वर्ष झाली. 31 वर्ष आले. वा वा वा. छान. काकांनी कधी प्रपोज केलं तुम्हाला? ते आता एकदा परत सगळ्यांसमोर. सगळ्यांसमोर. ओके. काकींना प्रपोज करा. काय म्हणायचं तुम्हाला जसं व्यक्त व्हायचं. तू अशी जवळी राहा, आय लव्ह यू. अरे अरे, छान छान छान. मस्त मस्त मस्त. अजून काय कपल आहे, आपण त्या काकाकींची जाऊन चर्चा करूया. आपले बदलापूरचं का? आपले बदलापूर आता लाईव्ह चालू आहे, नंतर अपलोड होईल. आता अजून इकडे एक कपल आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका, आपले बदलापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. काका, मला सांगा ना, प्रेम म्हणजे नक्की काय? एवढं आपल्याला आता तुम्ही कपल आहेत ना, म्हणजे प्रेम म्हणजे काय? तुम्ही एकमेकावर प्रेम करतात ना, तर कशा प्रकारे, म्हणजे तुमचं काय आहे प्रेमाबद्दल? तुमचे 2 शब्द, काकींसाठी 2 शब्द काय सांगायचं. वय झालं आमचं आता काय, तेच म्हणजे एक जीवन चांगलं गेलं पाहिजे बा म्हातारपणे आमचं, एवढंच. बाकीचं काही हे नाही. आता असं नातू आहे, सून आहे, मुलगा आहे, सर्व. त्याच्यामुळे थोडं चक्कर मारायला आलो इकडे, थोडं एन्जॉय म्हणून. चला बा, घरात बसून मी कंटाळा येतो, चला फिरून येऊ. बस. काकी तुमच्या एकमेकांचा विचार होणे, त्याच्यातून प्रेम वाढणे असं होऊ शकतं, आणि एकमेकांना मनातून समजून घेणं. आणि काकांसाठी काय 2 शब्द बोलायचे झाले? त्यांच्यासाठी ते छानच आहे, आणि ते कधी काही कुठल्या गोष्टीने असं दुखवत नाही. त्यांचं अतिशय प्रेम आहे माझ्यावर. मी तरी थोडी चिडचिड करते असं, पण त्यांचं नाही तसं. काका म्हणजे तुम्हाला समजून घेतात? हा, समजून घेतात. समजून घेतलं बाहेर कोणी दोघांनी. आधी काका समजून नाही, अजून बी समजूनच घ्यायचं. समजून घेतलं पाहिजे एकमेकाला, तर ते पुढची गाडी चालेल ना. ती नाही तर चालणार नाही ना, मग डायरेक्ट म्हातारा वयात. हो बरोबर. मग आता तुमच्या किती वर्ष आले तुमच्या लग्नाला? बरेच वर्ष झाले आमच्या लग्नाला. तरी पण एक अंदाज किती वर्ष झाले असतील तरी? आता जसं आहे ना, मी सांगू काय, 92-93 मध्ये लग्न झालेलं आहे. 92 म्हणजे 30 वर्ष तरी क्रॉस झाले. 30-32 मुलगा आहे, सून आहे, नातू आहे ना. कधी काकांनी तुम्हाला प्रपोज केलाय का? कधीच नाही. आज बघूया काका कसे प्रपोज करतात. हे काका, काकींना प्रपोज करा. थँक्यू. आय लव्ह बोला ना. आय लव्ह यू बोला तुम्ही. आय लव्ह यू टू. अरे छान छान. वा वा, मस्त मस्त वाटलं. हे अजून काय आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय नागरिक आहेत. मस्त वाटतंय, सगळ्यांशी बोलून खूप छान वाटतंय. कारण की आपले बदलापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आपले बदलापूरमधून आलोय. मला सांगा, तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे एकमेकावर हे असतं, प्रेम शेवटपर्यंत नेलं पाहिजे आणि जिव्हाळा लावला पाहिजे त्याला. आणि आत्ताचं प्रेम आणि त्या काळातलं प्रेम, तुमच्या काळातलं काय तुम्हाला फरक वाटतो?
आता हे नवीन नवीन आहे, जे जुनं आधीच होतं ते चांगलं आहे, तसंच राहिलं पाहिजे. जनरेशन मध्ये काय वाटतं फरक? नाही जनरेशन मध्ये तर काय नाही. आणि लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज चांगलं, लव्ह मॅरेज शेवटपर्यंत गेलं तर चांगलंच आहे. अच्छा अच्छा. हा. आणि अरेंज मॅरेज तर होतच. तुमचं काय झालं, अरेंज मॅरेज की अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अच्छा अच्छा. किती वर्ष झाले तरी तुमच्या लग्न? आमच्याला 36 वर्ष झाले. अच्छा वा वा. 36. तुमचं का की? 40 वर्ष होत आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला काय वाटतं, अरेंज मॅरेज बेस्ट की लव्ह मॅरेज बेस्ट? अरेंज मॅरेज बेस्ट आहे. अरेंज मॅरेज बेस्ट का की? अरेंज मॅरेज म्हटलं की जरा तिथे कसं तिथे समतोलता असते, आणि लव्ह मॅरेज म्हटलं तर तिथे झगडा जास्त सुरू आहे. हो, भांडणं जास्त होतात. चालेल, मस्त वाटलं तुमची. आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुम्हाला काय? हॅपी व्हॅलेंटाईन डे. अजून काय आहेत नागरिक इथे का? अजून एक कपल बसले, त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया. ओके, तू पटपट आहे. बोला काकी. आपल्या बदलापूरच्या, हा आपल्या बदलापूरवर, हा फेसबुकवर चालू आहे लाईव्ह, नंतर पण बघू शकतो तुम्ही, अपलोड आहे. ओके, खूप मस्त वाटतं. अजून एक कपल आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा हाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे. मी आपल्या बदलापूर मधून आलोय. ये ना, असं आहे ना, तुमच्या थोडंसं बोललं चालेल ना? हा नाही, बात नाही कर सकते. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके, अजून आहेत काय कपल, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. चल पटपट. अजून काय कपल आहेत त्यांच्याशी बोलूया. पटपट आहे. येऊ का दादा? हाय, हॅपी व्हॅलेंटाईन डे. मी आपले बदलापूर मधून आलोय. तर आज जसं की आपल्याला माहिती आहे व्हॅलेंटाईन डे, तर प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी. तर तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय? केयर. 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 वा वा, छान छान. आप केले? सेम. आप कपल हो? अच्छा अच्छा, हस्बैंड वाइफ. ओके ओके. तो आपकी शादी को मतलब कितना साल हुआ है ऐसा? 11 वर्ष झालीत. 11 वर्ष झाली. वा वा, छान छान. आणि मला सांगा की तुमच्या काळातलं प्रेम आणि आत्ताचं प्रेम जे व्यक्त करण्याची पद्धत आहे, तो कुठली पद्धत चांगली? तुमच्या काळी चांगलं होतं की या काळी चांगलं? चांगल्या भावनेने केलं कुठल्याही काळात चांगलंच असतं. अच्छा अच्छा. तर असं काही म्हणता येणार नाही की ह्या काळात चांगलं आणि त्या काळात चांगलं. अच्छा. बट केअरफुली समोरच्याचे सेन्सेस लक्षात घेऊन, सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन व्यक्त केलेलं प्रेम नेहमी चांगलंच. पण ते पब्लिकली असावं किंवा नॉन पब्लिकली असावं, चांगलंच आहे. नाही, पण तुमच्या वेळेस कसं होतं की प्रेम म्हणजे असं एक प्रेम असं होतं की एकच व्यक्ती आणि त्यासोबत प्रेम. पण आताचं जनरेशन खूप वेगळं झालंय. त्यांचं प्रेम 5-5 मिनिटाला चेंज होणारं प्रेम आहे. आताच्या जनरेशनला ऍक्च्युली प्रेमासोबत बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या पण असतात प्रायोरिटीमध्ये, जसं की स्वतःचं स्टेटस असतं, परत त्यांना त्यांचं करिअर असतं. त्यामुळे जर का तिकडे त्यांना सपोर्ट नाही मिळाला तर ते ऑब्विस आहे की ते सोडून दुसरीकडे जाते. बरोबर. म्हणजे प्रेमासोबत दुसरे पण फॅक्टर्स आता जमायला लागले. आधीच्या काळी सगळे सपोर्टिव्ह होते, म्हणजे चला ठीक आहे, नाही करिअर तर नाही, आपण सपोर्ट करूया असं असायचं. आता तसं नाही राहिलंय. बरोबर. आणि म्हणजे आता मला सांगा की पुढे पण जसं काही जनरेशन लिक आहे, तर त्यांना काय सांगणार की जे आत्ताचं जनरेशन आहे त्यांना तुमच्याकडून काय सांगणार की असंही काहीतरी प्रेम असतं जे तुमच्या काळात होतं? ऍक्च्युली आताच्या जनरेशनला सांगायची काही गरज नाहीये. त्यांना सगळं जास्तच फॉरवर्ड झालंय. त्यांना बरंच काही माहिती आहे आमच्यापेक्षा जास्त. तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? आमचं लव्ह का मॅरेज आहे. हो, अच्छा अच्छा. आणि म्हणजे तरी कधी कोणाला प्रपोज केलं दोघांपैकी? म्युच्युअल होतं आमचं. अच्छा अच्छा. तर आज आपण ते मस्त, सर तुम्हाला प्रपोज करतील मॅडम. चालेल सर? ठीक आहे. ये बाळा इकडे, मॅडमला प्रपोज करा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू. वा वा, छान छान. तुम्हाला पण हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि यांचा छानसा गोंडसचा असा मुलगा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आता वरती काय कपल आहे, आपण वरती हो आपले बदलापूरवर. हां, लाईव्ह चालू आहे मॅडम.
या वरती पण काय कपल आहेत. या अजून काय कपल आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे काकी. आम्ही आपले बदलापूर मधून आलोय, तर आता आपलं लाईव्ह चालू आहे. तर मला सांगा तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे पुढे पुढे प्रेम जो हा शब्द आहे हा एक देवाने दिलेला हा शब्द आहे. पुढे ना. आणि प्रेम म्हणजे सर्वात चांगलं प्रेम त्यालाच बोलतात प्रेम. तुमच्यासाठी काकी? माझ्यासाठी पण तेच आहे. काकांसाठी दोन शब्द. तेच आहे ना. नाही काकांचा स्वभाव, काकांसाठी काय दोन शब्द? हा स्वभाव छान आहे त्यांचा व्यवस्थित. तुमचं लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज? नाही, अरे. अरेंज मॅरेज. किती वर्ष झाले तुमच्या प्रेमाला? 32 वर्ष. मला सांगा तुमच्या काळातलं प्रेम करण्याची पद्धत आणि आत्ताच्या काळातले प्रेम करण्याची पद्धत काय फरक वाटतो दोघांमध्ये? फरक हाच आहे. आमच्या काळात कसं जेव्हा आई वडील होते तेव्हा जे आई वडील सांगायचे त्या मुलीशी लग्न करावं लागत होतं. आत्ताची पिढी आहे ती आत्ताची सध्याची पिढीच्या पिढीप्रमाणे ते चालतं आहे. ते कसं आता सध्याचे मुलं शिकलेले असतात, हे असतात सर्व काही म्हणजे सवरलेले असतात. त्यांना माहिती आहे कमी वाईट काय चांगलं काय. त्याच्यामुळे ते त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार असतो. तसं आपण बी काय जास्त आपण त्यांना मधलं बोधरेशन टाकू शकत नाही पोरांना असे. आणि तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज बेस्ट की अरेंज मॅरेज बेस्ट? बघायला गेलं तर दोघं बेस्ट. लेचरवर असतं, लेचरवर असतं, आपल्यावर असतं. बरोबर. काकांनी तुम्हाला कधी प्रपोज केलाय? मग केलेलं आहे ना. आता आपण सगळ्यांसमोर सगळेजण बघतील काका कसे प्रपोज करतात. हे काका काकींना छानसा असा प्रपोज करा. आय लव्ह यू. तुम्ही पण त्या काकांना तुम्ही हे द्या. आय लव्ह यू. वा वा वा. थँक्यू. आय लव्ह यू. खूप 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 छान, खूप छान. सगळ्यांशी बोलून मंडळी खूप छान वाटतंय सगळ्यांशी बोलून. आणि प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत, प्रत्येकाचं प्रेम करण्याचं जी पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. प्रत्येकासाठी प्रेम खूप वेगळं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या व्यक्तीसाठी खूप स्पेशल असतो. आणि आपण खूप जणांशी चर्चा केली. प्रत्येकाला 30-30, 35-35, 40-40 वर्ष झाले प्रेमाला. आणि खरंच हे सगळ्यांचं ऐकून खूप छान वाटतं. तर या सुंदरशा नोटवर आपण इथेच थांबूया. आणि हा लाईव्ह कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय तुमच्या प्रतिक्रिया असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपण अशाच पुढल्या भागात.